आता मला कळलं माझ्या मम्मी शर्टपर्यंत वाचती का नाही हे घरी गेल्यावर कळल. त्यांना हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि आज दसऱ्याच्या दिवशी आम्ही आलेलो आहोत नातेवाईकांची तर घरभरणी होती तिकडेच आलेलो आहोत. तर मी तुमच्यासोबत हा प्रवास शेअर करणार आहे, आजचा दिवस शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग नक्कीच बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे दसरा कसा सेलिब्रेट केला जातो. सो हा ब्लॉग नक्की बघा. मी तुम्हाला सर्व घरचे फेस्टिवल दाखवते, जे घरभरणी ते दाखवते. असं मला खरं तर खूप बोर होतं अशा फंक्शनला जायला, पण मम्मीसाठी यावं लागले मला. सो हा ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाम भीती वाटते पुलवून जायला, खूप भयानक भीती. मुठीत घेऊन मी आले, जीव मुठीत घेऊन इथं पुलाचं पार करून. हा तर चला बघूयात कोण कोण आले फंक्शन. हे समप्रमाणात घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणकडून अर्पण करावा. आपले बंधू बांधव मित्र परिवार यांच्यासह सत्यांची कथा ऐकावी, त्यानंतर सर्वांसह भोजन करावे. सो या प्रकारे आज इथे पूजा संपन्न झालेली आहे. सत्यनारायणची पूजा आहे. हा ब्लॉग टाकते, सो नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. सो आम्ही नेक्स्ट स्पॉटला चालू, तिथे सरप्राईज आहे, तुम्हाला मी 2-3 महिन्यानंतर सांगेन. आणि आता सत्यनारायणची पूजा झाली आहे. सो पुढे बघू काय होतं. एवढी फॅमिली फंक्शनला आलेली आहे. त्या सरांसमोर खूप ऑकवर्ड फील होतं नाही का, पाहुण्यांना भेटतं वगैरे. आणि ठीक आहे फंक्शन होतं, मग आले चांगलं पण वाटलं. सत्यनारायणची कथा पण ऐकली. सो छान गेला दिवस. तुमचा दिवस कसा गेला दसऱ्याचा तर नक्की सांगा, कमेंट करून सांगा. आम्ही चाललो आता पेट पूजा करायला. ही पंकजा, ही पंकजा सुट्टीशी. काय म्हणायचं आता, कसं वाटते नाशिकला. आम्ही चाललो तिकडं जिकडे फंक्शन होतं ना, सो त्या साईडला आम्ही चाललेलो आहोत. आता म्हणजे सत्यनारायणची पूजा वगैरे सर्व झालेली आहे. आता जेवणाचा कार्यक्रम आहे, तिकडेच जायचं आहे. मला थोडंसं ऑकवर्ड फील होते पण ओके. आणि मी नाही का पहिल्यांदा नाही का सर्व फॅमिलीसोबत व्लॉग करते. फॅमिली म्हणजे जे गावाकडून आले ना नातेवाईक, ते त्यांच्यासमोर मी फर्स्ट टाईम व्लॉग करते. सो कॉन्फिडन्स लेवल मला नाही माहिती कशी आहे, तुम्ही सांगा कॉन्फिडन्स लेवल आहे का नाही अजून माझ्यामध्ये, की थोडी अजून पण नर्वस वाटते. आणि ही अशी प्लेस आहे. आता ॲडव्हेंचर करायचं, ॲडव्हेंचर. आणि ते म्हणतात कसं दाखवते म्हणता. हे बघा एवढं मोठं पूल आहे, त्याच्यावर एवढं पातळ लाकूड आहे. पडलं बिडलं तर काय करायचं. ही बघा कशी जाती, कासवाच्या गतीने बघा किती हळूहळू येतात. कधीचे येत आहे कधीचे. आम्ही चाललो आहे जेवण करायला. सकाळी आम्ही आलो होतो 11 वाजता आणि आता वाजले आहेत 3. सो 3 नंतर आम्ही आता जेवायला चाललो आहे. आणि आता वेटिंगला आहोत. बघू, मला खूप जाम भूक लागली. सो चला तुमचं बघू आता. खिचडी भात, पापड, बटाट्याची भाजी, गुलाबजाम. हा अशा प्रकारे माझं जेवण झालेलं आहे. आणि झालं असं होतं की मी जेव्हा नाही का जेवायला बसले, म्हटलं नाही का एखादा सीन कॅप्चर करावं, क्लिप घ्यावं. तर माझ्या फोनचं नाही का जो पॅटर्न असतो ना लॉक, तोच विसरून गेले. आणि मी खूप वेळची आठवते पण नाही का आठवतच नव्हतं. नंतर मला जेवता 10 मिनटानंतर आठवलं की असं लॉक आहे, मग लॉक खोलून फेस लॉक टाकते मी. सो अशी गंमत आहे. तुम्ही पण नाही का फेस लॉक आहे. ही माझी मामी आहे. मामी हाय हाय.
मध्ये आल्या. तर तुम्ही मम्मीला तर ओळखताच, ह्या माझ्या मामी आहे. मामी इग्नोर करता, इग्नोर. मोठं झालं आणि काय असं ना भावडी द्यायचं. आता मला कळालं माझ्या मावशी आहे बघा, आमची सख्खी चुलत मावशी आहे बघा. हाईटने छोटी पण मावशी. संपतच नाही यांच्या गप्पा बघा. हा जीव घेणा प्रवास मी याच्या सोबत करत आहे. खूप मोठा जीव घेणा प्रवास आहे हा. डेंजर गाडी आहे, खूप जीव घेणा प्रवास चालू आहे. अरे चल ना तिथं समोर, समोर चल ना. गाडीचा विषय की याचा विषय माहित नाही, याला गाडी येते का नाही, येते का? हा मी शेवटपर्यंत वाचते का नाही हे घरी गेल्यावर कळल. हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. आमचा सर्वांचा जीव याच्या हातात आहे. ते बघा गाडीच बघा, गाडी बघा, गाडी गाडी.